नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्याला आज पाहायचं आहे थंडगार पाणी कसं करायचं माठामध्ये. हा माठ आहे. उन्हाळा म्हटला का आपल्याला थंड पाण्याची तहान लागते. कितीही आपण पाणी पिलं तरी पण तहान जात नाही. म्हणून असं वाटतं गारगार पाणी पाहिजे, म्हणजे घशाला कोरड पडलेली असते. पण ते गार पाणी फ्रीजचं न पिता माठातलं कसं असेल, आणि ते आपल्या शरीरासाठी सुद्धा छानच असतं, कारण मातीचा माठ असतो. माठ ठेवून दिला होता थंडीच्या दिवसामध्ये. आता तो कसा वापरायचा आहे परत, हे तुम्हाला मी दाखवणार आहे. उन्हाळा म्हटलं का आपल्याला तहान खूप लागते आणि पाणीही आपण सतत पित राहायला हवं, पण तहान जात नाही. म्हणून छान असं थंड पाणी पाहिजे. आता माठ तर मी घेतलेला आहे, तो स्वच्छ कसा करायचा तो तुम्हाला दाखवणार आहे. कारण वर्षभर ठेवलेला माठ, धूळ, काही आतमध्ये किडा माकोडा गेलेला असतो, तो स्वच्छ कसा करायचा म्हणजे आपल्याला परत वापरता येईल. नवीन माठ आणण्यापेक्षा आपला जुना माठ कसा नवीन करायचा हे दाखवणार आहे. आता लिंबू घेतलेला आहे. लिंबामध्ये विटॅमिन सी असल्यामुळे छान आपल्या माठाला चकाकी येईल. आणि मीठही घेतलेलं आहे त्याला चोळून घ्यायला. मिठामुळे आयोडीन असतं, ते सुद्धा आपल्या शरीराला तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि मीठ आणि लिंबूने आपण माठ स्वच्छ केलं तर आपल्याला अपायही होत नाही, किंवा आपल्या माठाला जर वास येत असला तर तोही येत नाही. आतून बाहेरून सगळीकडून आपल्याला लिंबू आणि मीठ चोळून घ्यायचं आहे. कारण माठ बरेच दिवस आपण वापरलेला नाही आहे. थंडीच्या दिवसात तर नकोच वाटतं थंड पाणी प्यायला, कारण आपल्या शरीराला म्हणा, घशाला म्हणा, सर्दी, कफ, खोकला असं काही असल्यामुळे आपण थंड पाण्याचा वापर करत नाही. सगळीकडनं आपल्याला एक लिंबू पूर्ण चोळून घ्यायचं आहे. छान चकाकी येणारं माठ तुम्ही कधी नक्की करून पहा. हे अशी आयडिया लिंबाची नक्कीच आवडेल. साबण वगैरे न वापरता लिंबू आणि मिठाने स्वच्छ करा. आणि मातीचं भांडं कधीही लिंबाने आणि मिठाने स्वच्छ करा मैत्रिणींनो. पटकन स्वच्छ पण होतं आणि आपल्या मातीच्या भांड्याला छान चकाकी पण येते. नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल. उन्हाळ्यामध्ये माठ तर वापरतातच सगळी, आणि थंड फ्रीजचं पाणी पिल्याने आपल्याला सर्दी, खोकला, काहींना कफसुद्धा होतो, किंवा घशासुद्धा सुजला जातो आतून थंड पाण्याने. फ्रीजचं पाणी आपल्या शरीराला अपायकारक आहे. आता आतून सुद्धा आपण छान घासून घ्यायचं आहे. काथ्या घेतलेला आहे प्लॅस्टिकचा. दुसरा काथ्या वापरायचा नाही. जे प्लॅस्टिकची वायर असते तो काथ्या वापरायचा आहे. आता झालेलं आहे पहा. व्यवस्थित सगळीकडून लिंबू आणि मीठ लावून स्वच्छ करून घेतलेला आहे. जेवढा तुम्हाला शक्य होईल तेवढं व्यवस्थित लिंबू लावून घ्यायचं आहे. आता हे लिंबू लावलेलं माठ तुम्ही पाहू शकता. छान त्याच्यावरती चकाकी आलेली आहे, आणि त्याचं झाकण आहे त्याला सुद्धा लावून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, आपल्याला वाटतं माठ खराब झालं आहे, त्याचा वास येतोय, किंवा वरून काळपट झालं आहे,
तर आता नवीन माठ आणायची गरज नाही. जुनंच माठ आपलं नवीन होणार आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा. अगदी झटपट दाखवलेला आहे. 10 मिनटाच्या आत आपलं माठ स्वच्छ होणार आहे. आता 5 मिनटं लिंबू आणि मीठ लावून ठेवून द्यायचं आहे आपल्याला. म्हणजे लिंबाचा इतका मस्त सुगंध येतो आपल्या माठामधून का दुसरा वास अजिबात येणार नाही. आता 5 मिनटं झालेली आहे ठेवलेलं. आणि आपण आता सगळ्या बाजूनी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता माठ आपला किती स्वच्छ झालेला आहे आणि सुंदरही दिसायला लागलेला आहे. लाल जरद पहा. स्वच्छ पाण्याने 1-2 वेळा विसळून घ्यायचं आहे आतून. मैत्रिणी पहा, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल नक्की शेअर करा तुमच्या मैत्रिणीशी. आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. झालेला आहे माठ आपला आता स्वच्छ. अजून एकदा मी व्यवस्थित आतून धुवून घेते विसळून. त्यानंतर तुम्हाला माठ भरायचा कसा आणि भरून ठेवल्यावर पाणी थंड कसं होणार हे सुद्धा पाहायचं आहे. मैत्रिणींनो, घाई गडबडीच्या कामामध्ये तुम्ही बाटल्या भरायला विसरता. फ्रीजमध्ये काय लोक बाटल्या भरून ठेवता. त्या बाटल्यासुद्धा एवढा घाण वास येतो त्याचा, प्लॅस्टिकच्या असल्यामुळे. खालून थर बसला जातो आणि तेच पाणी आपण मुलाबाळांना देतो. त्या पाण्यामुळे आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणजे आपल्याला सर्दी, खोकला किंवा पोटाचे आजार असं खूप काही सारं होतं. म्हणून आपलं जुनं ते सोनं म्हणून नक्की माठ वापरा सगळीजणं. कारण फ्रीजचं पदार्थसुद्धा खाऊ नये असं मला वाटतं. जुन्या काळामध्ये फ्रीज नव्हते तरीसुद्धा आपण पदार्थ टिकून ठेवायचो किंवा आपण थंड पाणी माठामध्ये पिऊन प्यायचो. माठातलं पहिल्याने माठ असायचे किंवा जार असायचे असे मडक्यासारखे. रांजण असायचे मोठे मोठे मैत्रिणींनो थंड पाणी करण्यासाठी. पण आता नवीन जमान्यामध्ये फ्रीज आलं, बाटल्या आल्या वेगवेगळ्या. पण तसंच काही आपण न वापरता आपल्या माठाचा नक्की वापर करा. आता परत एकदा लास्ट धुवून घेते व्यवस्थित आणि माठ आपण आता भरून घेऊ. माठसुद्धा मैत्रिणींनो ॲक्वागार्डच्या पाण्याने भरा. तुमच्याकडे ॲक्वागार्ड नसेल तर नळाला छान तुम्ही कपडा बांधून मगच पाणी भरा. आता मी माठ भरून झालेला आहे. पहा आपला माठ कसा स्वच्छ आणि क्लीन दिसतोय. कलरही सुंदर आलेला आहे. आता मी एक टॉवेल घेतलेला आहे, तो भिजून त्याच्या भोवताली लावला आहे. म्हणजे आपलं पाणी थंडगार होणार त्याने. तेही नाही झालं तर तुम्ही तुमच्या खिडकीत माठ ठेवा. बाहेरच्या वाऱ्याने छान हवा लागेल माठाला आणि माठातलं पाणी गार होईल. खाली असं काहीतरी मोठं भांडं ठेवा पाण्याने भरून. त्याच्यातही माठ ठेवू शकता तरीसुद्धा आपलं पाणी थंडगार होईल. असंच तुम्ही करून पहा आणि नक्की बाय बाय.